ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ಕಡ್ಡಾಯಕ್ಕೆ ಎಂಇಎಸ್ ವಿರೋಧ. ಗಡಿ ವಿವಾದ ಬಗೆಹರಿಯುವವರೆಗೂ ಯಥಾಸ್ಥಿತಿ ಕಾಯಲು ಮಹಾಪೌರರಿಗೆ ಮನವಿ. ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ಕಡ್ಡಾಯಕ್ಕೆ ಎಂಇಎಸ್ ವಿರೋಧ. ಮಹಾಪೌರರ ಮೊರೆ ಹೋದ ಮರಾಠಿ ಭಾಷಿಕರು. ಕನ್ನಡ ಭಾಷೆಗೆ ನಮ್ಮ ವಿರೋಧವಿಲ್ಲ, ಆದರೆ ಗಡಿ ವಿವಾದ ಬಗೆಹರಿಯುವವರೆಗೂ ಯಥಾಸ್ಥಿತಿ ಕಾಯಲು ಮನವಿ. ಕನ್ನಡ ಪ್ರಾಧಿಕಾರವು ಸಂಪೂರ್ಣ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ಕಡ್ಡಾಯವಾಗಿಸಲು ನಮ್ಮ ವಿರೋಧವಿಲ್ಲ, ಆದರೆ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ನಲ್ಲಿರುವ ಗಡಿ ವಿವಾದ ಬಗೆಹರಿಯುವವರೆಗೂ ಬೆಳಗಾವಿ ಗಡಿ ಭಾಗದಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ಕಡ್ಡಾಯವನ್ನ ಜಾರಿಗೊಳಿಸದೆ ಯಥಾಸ್ಥಿತಿಯನ್ನ ಕಾಯಬೇಕು ಎಂದು ಬೆಳಗಾವಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಏಕೀಕರಣ ಸಮಿತಿ ಮತ್ತು ಶಿವಸೇನೆಯು ಬೆಳಗಾವಿಯ ಮಹಾಪೌರರಿಗೆ ಮನವಿಯನ್ನ ಸಲ್ಲಿಸಿದೆ. ಇಂದು ಬೆಳಗಾವಿಯ ಮಹಾಪೌರರ ಮಂಗೇಶ್ ಪವಾರ್ ಅವರನ್ನ ಭೇಟಿಯಾದ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಏಕೀಕರಣ ಸಮಿತಿ ಮತ್ತು ಶಿವಸೇನಾ ಮುಖಂಡರು ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಮರಾಠಿ ಭಾಷಿಕರು ಇದ್ದು ಸಂವಿಧಾನದ ನಿಯಮದ ಪ್ರಕಾರ 40% ಹೆಚ್ಚು ಬೇರೆ ಭಾಷಿಕರು ಇದ್ದಾಗ ಅವರ ಭಾಷೆಗೂ ಪ್ರಾಧಾನ್ಯತೆ ನೀಡುವ ಕಾಗದ ಪತ್ರಗಳನ್ನು ಮಹಾಪೌರ ಮಂಗೇಶ್ ಪವಾರ್ ಅವರಿಗೆ ಸಲ್ಲಿಸಿ ಗಡಿ ಭಾಗದಲ್ಲೇ ಕನ್ನಡ ಕಡ್ಡಾಯ ಧೋರಣೆ ಗಡಿ ವಿವಾದ ಬಗೆಹರಿಯುವವರೆಗೂ ಜಾರಿ ಮಾಡದೆ ಯಥಾಸ್ಥಿತಿ ಕಾಯಬೇಕು ಎಂದು ವಿನಂತಿಸಿದರು. ಈ ವೇಳೆ ಮಾತನಾಡಿದ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಏಕೀಕರಣ ಯುವ ಸಮಿತಿಯ ಪ್ರಮುಖರಾದ ಶೋಭಮ್ಮ ಶೇಕಳೆ ಅವರು ಕನ್ನಡ ಪ್ರಾಧಿಕಾರದ ಸಭೆಯಲ್ಲಿ 100% ಸರ್ಕಾರಿ ಕಾರ್ಯಾಲಯದಲ್ಲಿ ಕಡ್ಡಾಯವಾಗಿ ಕನ್ನಡ ಭಾಷೆಯನ್ನೇ ಬಳಸಬೇಕು ಎಂದು ಆದೇಶವನ್ನು ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಬೆಳಗಾವಿ ಗಡಿ ಜಿಲ್ಲೆಯಾಗಿದ್ದು ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಮರಾಠಿ ಭಾಷಿಕರಿದ್ದಾರೆ. ಗಡಿ ವಿವಾದ ಕಳೆದ 70 ವರ್ಷಗಳಿಂದ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ನಲ್ಲಿ ಬಾಕಿ ಇದೆ. ಸದ್ಯ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇದ್ದಂತೆ ಇರಬೇಕು ಎಂದು ನ್ಯಾಯಾಲಯವು ಹೇಳಿರುವಾಗ ಕನ್ನಡ ಪ್ರಾಧಿಕಾರವು ಕನ್ನಡಕ್ಕೆ ಕಡ್ಡಾಯ ಆದೇಶಿಸಿದೆ. ಪ್ರತಿಯೊಂದು ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಮತ್ತು ತಮ್ಮ ಭಾಷೆಯ ಗೌರವವಿರುವುದು ಸಹಜ, ಆದರೆ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಮರಾಠಿ ಭಾಷಿಕರಿರುವ ಗಡಿ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ಕಡ್ಡಾಯ ಸರಿಯಲ್ಲ. ಕನ್ನಡ ಭಾಷೆಗೆ ಮೊದಲು ವಿರೋಧಿಸಿಲ್ಲ, ಈಗಲೂ ವಿರೋಧಿಸುವುದಿಲ್ಲ. ಸಂಪೂರ್ಣ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ಕಡ್ಡಾಯಕ್ಕೆ ನಮ್ಮ ವಿರೋಧವಿಲ್ಲ, ಆದರೆ ಗಡಿ ವಿವಾದ ಬಗೆಹರಿಯುವವರೆಗೂ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ನೀಡಿದ ಆದೇಶದಂತೆ ಯಥಾಸ್ಥಿತಿಯನ್ನ ಕಾಯ್ದಿಟ್ಟು ಗಡಿ ಭಾಗದಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ಕಡ್ಡಾಯ ಆದೇಶವನ್ನ ಗಡಿ ವಿವಾದ ಬಗೆಹರಿಯುವವರೆಗೂ ಹಿಂಪಡೆಯಬೇಕು ಎಂದು ಹೇಳಿದರು. ಇನ್ನು ಮನವಿಯನ್ನ ಸ್ವೀಕರಿಸಿದ ಮಹಾಪೌರ ಮಂಗೇಶ್ ಪವಾರ್ ಅವರು ಕಾನೂನಿನ ಚೌಕಟ್ಟಿನ ಅಡಿ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕಾದ ಕ್ರಮಗಳನ್ನು ಕೈಗೊಳ್ಳಲಾಗುವುದು. कर्नाटक सरकारचा कन्नड शक्ती थांबलीच पाहिजे. कन्नड शक्ती थांबलीच पाहिजे. कन्नड शक्ती थांबलीच पाहिजे. एक मिनिट कंटिन्यू घोषणा द्यायची. भाषेवरचा अन्याय थांबलाच पाहिजे. मराठी भाषेवरचा अन्याय थांबलाच पाहिजे. मराठी भाषेवरचा अन्याय थांबलाच पाहिजे. संविधानाची पायमल्ली करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. मराठी भाषिकांची एकजूट झाली पाहिजे. नमस्कार. आता परवा कन्नड प्राधिकरणाची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये 100% सरकारी कार्यालयांवर कन्नड सक्ती करण्याचा निर्णय किंवा आदेश त्यांनी दिला. तर त्यात कन्नड संघटना 1-2 आंदोलनं केली त्यांनी चन्नम्मा सर्कलमध्ये, आणि महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले तेव्हा तिकडे जे मराठी इम्पोजिशन चालू त्याचं उदाहरण ते देतात. पण आमचं मत काय किंवा आमची एक विनंती आहे की बेळगाव हा मराठी बहुल भाग आहे. म्हणजे इथलं आमचं शिक्षण असेल किंवा इथली रोजची व्यवहारातली भाषा असेल किंवा सर्वसाधारण मराठी बहुभाषिक भाग असल्यामुळं इथं साधारण मराठीच चालते. आणि सीमा प्रश्न 70 वर्षापासून चालू आहे. 2004 मध्ये तो सुप्रीम कोर्टात दाखल झालेला आहे. सुप्रीम कोर्टानं सूचना केलेल्या आहेत की जोपर्यंत हा निकाल लागत नाही तोपर्यंत परिस्थिती जैसे ठेवा. तरी सुद्धा वारंवार कन्नड सक्ती करत असतात. याविरुद्ध अल्पसंख्याक आयोगाकडे आम्ही असू देत किंवा आमचे समितीचे आमचे सिनियर लीडर्स नेते असू देत त्यांनी तक्रार केलेली असताना तिथून सुद्धा अल्पसंख्याक केंद्रीय अल्पसंख्याकडनं वारंवार महापालिकेला आणि जिल्हाधिकाऱ्यांना सूचना आलेल्या आहेत. मध्यंतरी मला वाटते महिनाभर झाला असेल अल्पसंख्याक आयोगाचे सचिव बेळगावात आले होते. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. आम्ही पण त्यांची भेट घेतलो. इथली परिस्थिती किंवा आमची अडचण त्यांना सांगितलं. 15 दिवसाच्या आताच त्यांची सूचना जिल्हाधिकारी आणि महापालिकेला आलेली आयुक्तांना, आणि त्याची एक कॉपी आम्हाला आलेली. मग त्याचा दाखला देऊन तरी म्हणजे जोपर्यंत ह्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत हा सीमाभाग जो 865 गावांचा ज्याच्यावर महाराष्ट्रानं दावा दाखल केलाय ह्याला या सक्तीतून वगळावं. त्याने पूर्ण कर्नाटकामध्ये खुशाल कन्नड सक्ती करावी. प्रत्येक राज्याला आपल्या भाषेची अस्मिता किंवा प्रादेशिक अस्मिता असावी ह्या मताची आम्ही आहे.
त्यामुळे आम्ही कन्नड भाषेला कधीच विरोध केला नाही, करणार नाही. पण हा भाग अपवाद का ठरतोय, कारण हा विवादित सीमाभाग आहे आणि हा खटला सुप्रीम कोर्टात दाखल आहे. त्यामुळे जोपर्यंत हा निकाल लागत नाही तोपर्यंत इथल्या मराठी भाषिकांना माणूस म्हणून त्यांचे मूलभूत अधिकार द्यावेत अशी इच्छा आणि आमची विनंती या निवेदनातर्फे तुम्हाला आम्ही या ठिकाणी करतोय. आज सुद्धा जरी महाराष्ट्र एकीकरण समितीची सत्ता नसली तरी तुम्ही स्वतः असाल किंवा इथले 70% निवडून आलेले प्रतिनिधी महापालिकेतले हे मराठी भाषिक आहेत. तुमचं आणि सगळ्यांचं शिक्षण सुद्धा मला वाटतं मराठी भाषेतच झालं असावं. त्यामुळं बेळगावात ही सर्वसाधारण मराठीच भाषा चालते हे कुठंतरी ह्या कर्नाटक सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावे अशी आमची इच्छा आहे. कारण बेळगावचा महापौर म्हणून, प्रथम नागरिक म्हणून इथल्या लोकांची समस्या किंवा अडचणी दूर करणं तुमचं कर्तव्य आहे. म्हणून तुम्हाला आम्ही निवेदन देतोय. तुम्ही स्वतः मराठी भाषिक आहात. ज्या पद्धतीनं कानडी लोक राष्ट्रीय पक्षात राहून त्यांची मराठी त्यांची कन्नड अस्मिता जपतात, कन्नड भाषेवर ज्या वेळेला येते त्यावेळेला ते सगळे पक्ष बाजूला ठेवतात आणि एकत्र येऊन संघर्ष करतात कन्नडसाठी. त्याच पद्धतीनं आम्ही इथं पक्ष किंवा काहीच विचारत घेत नाही. फक्त मराठी म्हणून तुम्ही सुद्धा ही कन्नड सक्ती थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती या निवेदनातर्फे आम्ही तुम्हाला करतोय. ते ओरिजिनल निवेदन. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಗರ ಸೇವಕ ನಿತಿನ್ ಜಾಧವ್, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಏಕೀಕರಣ ಸಮಿತಿ ಪ್ರಮುಖರಾದ ಮಹಾದೇವ್ ಪಾಟೀಲ್, ಮೋಹಿತೇಶ್ ಬಾರದೇಸ್ಕರ್, ಬಾಗೂಜಿರಾವ್ ಪಾಟೀಲ್, ರಾಜ್ಕುಮಾರ್ ಬೊಕಡೆ, ಶಿವಾಜಿರಾವ್ ಹಾವಳಣ್ಣಾಚೆ, ಬಾಬು ಪಾವಶೆ, ನಾರಾಯಣ ಮುಚ್ಕಂಡಿಕರ್, ರಾಜು ಪಾಟೀಲ್, ಶಿವಸೇನಾ ಜಿಲ್ಲಾ ಪ್ರಮುಖರಾದ ಪ್ರಕಾಶ್ ಶಿರೋಳ್ಕರ್, ಅಶೋಕ ಗಗವೆ, ವಿನಾಯಕ ಮುಜುಕರ್, ಸೂರಜ್ ಜಾಧವ್ ಸೇರಿದಂತೆ ಇನ್ನುಳಿದವರು ಭಾಗಿಯಾಗಿದ್ದರು. ಬ್ಯೂರೋ ರಿಪೋರ್ಟ್ ಮಾಂತೇಶ್ ಎಸ್ ಹುಲಿಕಟ್ಟಿ, ಭಾರತ ವೈಭವ ನ್ಯೂಸ್, ಬೆಳಗಾವಿ. Thanks for watching. Read, discuss and debate with editor Dr. Yan Prashant Rao. Wanted reporters in print, digital and visual media for Bharat Vaibhav Daily Newspaper, BV News 5 Channel and BV Fast Web News from all the talukas of Karnataka, Goa and Maharashtra. If interested, send your resume to 9019229369.